जय शिवराय. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड. मल्हारगडाला सोनोरी गड असंही म्हटलं जातं. तर हा किल्ला पुणे जिल्ह्यातच आहे. हा अगदी एका दिवसाच्या ट्रिपसाठी अगदी खूप छान आहे, कारण इथे एकदम निसर्गमय वातावरण आहे. त्यामुळे एका दिवसात आपली छान ट्रिप होऊ शकते. तर या किल्ल्याचा इतिहास काय आहे, चला तर मग जाणून घेऊया मल्हारगडाचा इतिहास. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातील सह्याद्रीचा मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगरावर ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला बुलेश्वर रंग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडील म्हणजेच इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी गड म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हा साधारणतः त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्याच्या चौकोनी आकाराचा तर आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास लागतो. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांनी गडी, लक्ष्मीनारायणचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. मल्हारगड हा छोटा किल्ला आहे. पानसे, गडी, लक्ष्मीनारायणचे व मुरलीधराचे मंदिर या ठिकाणी मुंबई पुण्याहून एका दिवसामध्ये पाहून होतात. या किल्ल्याची बांधणी पेशवांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशवांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम 1757 ते 1760 या काळात झाले. सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्यांचा उपयोग दिवे घाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजांविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. धन्यवाद. तुम्हाला मल्हारगड या गडाबद्दल कशी वाटली इतिहास तर तुम्ही लाईक, कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद. जय शिवराय.